हॅलो फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण नाश्त्याला उपमा करणार आहोत. हे बघा, इथं मी एक मोठी वाटी रवा घेतला आहे. ही बारीक शेव आहे, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर घेतली. हे ओलं खोबरं खवून घेतले, कांदा, टोमॅटो. चला तर मी रवा भाजून घेते. इथं कढई तापायला ठेवली. थोडंसं तेल घालते आणि रवा भाजून घेते. थोडंसं घालायचं तेल रवा भाजण्यापुरतं. हा रवा मी निवडून घेतला आहे. चांगला भाजू देते जरा. रवा भाजत आला आहे आपला. आता मी हा भाजून झाला की एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवते. करपून नाही द्यायचा. रवा काढून घेतला मी. हे बघा, दुसऱ्या भांड्यात भाजलेला रवा काढून घेतला. आता आपण तेल घालू कढईत. जिरं घातलं, मोहरी, मिरची घातली, कांदा घालते त्यात. कांदा थोडा परतू द्यायचा. इकडे मी पाणी गरम करायला ठेवले. गरम पाणी टाकलं की पटकन उपमा वाफवतो. कोणी पाणी उकळून देऊन मग रवा त्यात टाकतं किंवा गरम पाणी टाकतं. कसं आहे आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे. कोथिंबीर टाकली, टोमॅटो टाकली, कढीपत्ता टाकून घेतलं सगळं. थोडं वाफवू देते बारीक गॅस करून. हळद घालते. हळद घालणं आपल्या मनावर आहे. हळद घाला किंवा पांढरा उपमा करा, कसं आहे आपल्या आवडीप्रमाणे. हळद न घालता पण करतात, हळद घालून पण करतात. टोमॅटो जरा थोडासा आता वाफवू देते. बारीक गॅस केला आहे. आता मी ह्यात हे उकळलेलं पाणी घालते. पाणी गरम असल्यामुळं त्याला पटकन उकळी येते. मीठ घालू. आता हा रवा घालते मी त्यात. थोडा थोडा करून पटकन हलवावं लागतं, नाही तर गुठळ्या होतात. त्याला कोणी उपीट म्हणतं, कोणी उपमा म्हणतं. हे बघा, लगेच रवा पाणी शोषून घेतो. गॅस बारीक करायचा. चिमटभर साखर घालते. चवीपुरती साखर घालायची, जास्त नाही. थोडा वेळ वाफवायला ठेवते मी उपमा. वाफवला की छान रवा त्यात आतल्या आत शिजून निघतो. थोडा वेळ झाकण ठेवते मी. बारीक केलाय गॅस. हे बघा, उपमा मस्त वाफवला आपला.
गॅस बारीक करते. झालं, उपमा तयार. आता आपण जे ओलं खोबरं खाऊन घेतलेलं ना ते आणि बारीक शेव त्याच्यावर घालायची. दाखवते तुम्हाला मी. हा बघा, आपला गरमागरम उपमा तयार, मस्त वाफाळलेला. आता त्याच्यावर आपण हे ओलं खोबरं घालू. कोथिंबीर घालू. ही बारीक शेव घालू. मस्त. कसा वाटला उपमा सांगा आणि पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा आपला उपमा तयार.